कारण या गावावर विशेष प्रेम अजितदादांचं होतं. तालुक्याचा निधी एकीकडं आणि बोरी गावाचा निधी एकीकडं. का बरं असं वेगळं प्रेम कसं होतं? त्यामुळे दादाचं आम्हाला अजून आठवणी आम्ही आयुष्यभर विसरायचो नाही. आणि पहाटे म्हणजे लोक शेतकरी उठला नव्हता त्याच्या अगोदर दादा बांधावा आला. दादा कडबा घ्यायला बोरी द्यायची. काय सांगता? हो कडबा दादानी बारामती आणि इंदापूर करायला कधी तुझं मानलंच नाही आजपर्यंत. दादांनी शेततळ्यासाठी इतका निधी दिला की 2-3 वर्ष जरी दुष्काळ पडला बोरीत तर ते शेतकरी त्या शेततळ्यावरती जगू शकते. दादा 1 मिनिट रागवायचे आणि दुसऱ्या मिनिटात लगेच प्रेम करायचे. असा नेता पुन्हा होणे नाही. मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की कुठला तरी ग्राउंड रिपोर्ट घेतोय, पण मी ग्राउंड रिपोर्ट साठी नाही आलोय. आपल्याला माहिती आहे 28 तारखेला एक दुर्घटना झाली ज्यामध्ये अजितदादा यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. मी ज्या गावात आहे ना ते इंदापूर तालुक्यातील बोरी गाव आहे. या बोरी गावामध्ये पवार कुटुंब आहे. संपूर्ण पवार कुटुंबाचं विशेष प्रेम आहे. त्यातले त्यात अजितदादा असतील, पवार साहेब असतील, यांचं विशेष प्रेम. त्यामुळं या गावात खूप मोठ्या प्रमाणात एक दुःख व्यक्त करण्यात आलेलं होतं. आपण पवार साहेब असतील किंवा अजितदादांचे जे सवंगड आहेत जुने, काही जुन्या आठवणी आहेत त्यांच्या, आपण त्यांच्या ज्या आठवणी आहेत ती लोकांना विचारू. आपण बघा, ह्या बोरी गावातला हा मेन कट्टा थोडा असंही आहे. हा मेन कट्टा आणि ह्या मेन कट्ट्यावर ही लोक बसलेली आहेत जे अजितदादांच्या बरोबर काही दिवस घालवले आहेत, पवार साहेबांबरोबर काही दिवस त्यांनी घालवले आहेत. हे लोक बरोबर आहेत. मामा काय सांगाल, आता 28 तारखेला दुर्घटना झाली, दादा गेले, काय आठवणी आहेत तुमच्या दादा? आठवणी म्हणजे आमच्या साहेबाचे आठवण आम्ही मोरेपर्यंत विसरणार नाही आणि दादाचं बी विसरणार नाही. कारण दादाने आम्हाला खूप प्रेम केलेलं आहे. आमच्या गावासाठी दादाने भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यामुळं आम्ही दादाचं आयुष्यभर उपकार मानतोय आणि आम्हाला दुःख वाटतंय. अख्ख्या तालुक्यात विशेष प्रेम बोरी गावावर होतं. बोरी गाव बरोबर. साहेबात सुद्धा बोरी गावावर प्रेम होतं. हो. नाही, आता जर विचार करायला गेलं तर दादांच्या नक्की एखादी अशी आठवण की जी तुम्ही विसरू शकत नाही, अशी काय आठवण? अहो, दादाने इतकं केलं आहे आम्हाला की आमच्या गावाला भरपूर त्यांनी इतकं सहकार्य केलेलं आहे की आमच्या पाण्याची परिस्थिती कायमची मिटवली. काय होतं आधी परिस्थिती? काय होती आधी परिस्थिती म्हणजे काय, पहिलं पाणी येतं का लगे आटायचं, आता फुल पाणी चाललंय आता. त्यामुळे शेतकऱ्याचं चांगलं चाललंय आमच्या. त्यामुळे दादाचं आम्हाला अजून आठवणी आम्ही आयुष्यभर विसरायचो नाही. अशी परिस्थिती दादाची होती. आणि कोण बोलतं? तुम्ही आहे का आठवणी? हा, बोलतात? बोला की, या की, या बोला की. होय मामा, नाही बोलतायत? बरं, या इथं या थोडंसं बसा. तुम्ही काय सांगाल आता? दादांची आठवण म्हणलं तर एक पर्टिक्युलर अशी आठवण की जी तुम्ही विसरू शकत नाही. दादा एक काय म्हणजे व्यक्तिमत्व कसं होतं? दादानी बारामती आणि इंदापूर करायला कधी तुझं मानलंच नाही आजपर्यंत. ते दादाचं म्हणजे एवढं मोठं काम होतं ना, मोठं काम होतं. त्यांनी ह्या गावाला पाण्याची कमतरता होती पहिली. 72 पर्यंत पाणी म्हणजे कॅनलला यायचं किती उन्हाळ्यात तरी येतच नव्हतं. वालचंद नगरच्या 2 टाक्या होत्या, ते पाणी प्यायसाठी तेवढं 2 दिवस यायचं. आणि पाणी कमी होतं पहिलं इथं, 40%, 60% त्या उजव्या कालव्याला आलं होतं. पाण्याचा प्रश्न गावाचा सोडवला म्हणून सगळ्या तालुक्याचं इंदापूरचं. आपण विशेष प्रेम तुमच्याच गावावर होतं, आम्ही बघतोय. नाही ती का हा? बोरी गावाला न्याय वेगळा आणि इंदापूर तालुक्याला न्याय वेगळा. हे मला काढायचं होतं आणि हे खरं आहे. ह्यात काय दुमत नाही आणि कोणाचं असणं पण म्हणजे हे नाही. तालुक्याचा निधी एकीकडं आणि बोरी गावाचा निधी एकीकडं. का बरं असं वेगळं प्रेम कसं होतं? पहिल्यापासूनच आमचं गाव शेतकऱ्यांच्या बाबतीत नवनवीन प्रयोग राबवणं. एक आठवण म्हण. आता तुम्ही ह्या बरोबर दादांबरोबर कित्येक दिवस असाल किंवा काय, एक सर्वसामान्य शेतकरी आहात तुम्ही, पण एक आठवण म्हणून काय सांगाल? काय एक पर्टिक्युलर आठवण दादांची? दादांनी शेततळ्यासाठी इतका निधी दिला की 2-3 वर्ष जरी दुष्काळ पडला बोरीत तर ते शेतकरी त्या शेततळ्यावरती जगू शकतात. असं दादांनी त्याच्यासाठी निधी, भरघोस निधी शेतीसाठी दिलेला आहे आमच्या गावात. आणि कुणाला काय बोलता येईल? हा, बर बोल. तुम्ही थोडं सांगा. दादा कडबा घ्यायला बोरी द्यायची. काय सांगता? हो कडबा बघा थांबा. कडबा महाराष्ट्रातल्या लोकांना कडबा म्हणजे काय सांगा आधी? वैरण. वैरण.
कधी यायचे आणि ते काय दुधाचा व्यवसाय वगैरे करत होता कडबा म्हणल्यावर जनावरांना जास्त- हा जनावर जास्त येतात पोल्ट्री बिल्ट्री होती त्यांची आपली यायची कडबा घ्यायला करायचं कडबा घ्यायला स्वतः यायचे हो स्वतः यायची फिरायचं हा. मोटरसायकल हा हो आणि आमच्यात गारपीट झाल्यावर बागा पडल्यावर भरपूर मदत केली आता बुरीला शेतकऱ्याची तर सकाळी इतके तुम्ही काय सांगाल का आठवण दादांची एक आठवण म्हणून असं सांगतो आम्ही एका कामानिमित्त आम्ही मुंबईला गेलो होतो मी आणि बाळासाहेब पटेल आम्ही राष्ट्रवादी भवनला गेलो राष्ट्रवादी भवनला गेल्यावर दादा नव्हते मग दादा म्हणले आज येणार नाहीत मग आम्ही त्यांच्या घरी गेलो घरी गेल्या दादांची खासगी कामासाठी दादा निघाली होती गाडी भरून तयार होती आम्ही चिठ्ठी दिल्यावर PM म्हणले नाही आज वेळ मिळणार नाही म्हणलं देतं खरं दिली चिठ्ठी दादा म्हणले वेळ घेतली होती का म्हणले नव्हती घेतली दादांनी आम्हाला इतकं झापलं म्हणले वेळ न घेता तुम्ही येताय म्हणले तुम्हाला काय कळतं का आम्हाला असं वाटलं की आम्ही उगाच गेलो पण 2 मिनिटांनी आम्हाला दादा लगेच म्हणले कुकला हाक मारले इकडे ह्यांना जेवण केल्याशिवाय जाऊन देऊ नको कशाने आलाय 4 संख्येने आलोय जाताना व्यवस्थित जावा घरी पोचल्या फोन करा काय काम होतं म्हणलं असं पत्र दिलं आम्ही मी गाडीत बसल्या फोन करतो आणि तुम्हाला माघारी फोन करतो दादा 1 मिनिट रागवायचे आणि दुसऱ्या मिनिटात लगेच प्रेम करायचे असा नेता पुन्हा होणे नाही असा नेता पुन्हा होणे नाही पण ते काम झालं तुमचं 100% झालं तुमचं आणि कोण आहे या इथं या की हा सांगा गारपीट झाली ना 14 साली मार्च मध्ये हा त्या टायमाला संध्याकाळी यायची दुपारी गारपीट झाली हा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला दादा बोरीत होतं सकाळी 3 गाव मागचे घेऊन लाकडी कनेरी काजळ घेऊन 6:30ला बोरीत द्राक्ष बागा म्हणजे कोणाचं नुकसान झालंय पाहायला म्हणजे इतका तळमळीचा शेतीच्या बाबतीत नाही, शेतकऱ्याच्या बाबतीत, शेतकऱ्याच्या बाबतीत तळमळ शेतकऱ्याच्या बांधवाला काय सांगाल चला ज्यावेळेस गारपीट झालेली होती त्यावेळेस गारपीट आहे. 2014 साली झाली तर गारपिटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आमचं पण एक 5 एकर क्षेत्र होतं म्हणजे बोरी गावात भरपूर सगळ्यात जास्त नुकसान इंदापूर तालुक्यात बोरी गावात झालं तर ते सगळ्या द्राक्ष फुटलेल्या होत्या तर दादांना समजल्यानंतर दादा त्यावेळेस मुंबईवरनं पहाटे एवढं लवकर आलं की आम्ही सुद्धा लवकर उठलो नव्हतो म्हणजे त्यावेळेस ते मुंबईवरून आलते हा का इथं होते नाही मुंबईवरनं आणि पहाटे म्हणजे लोक शेतकरी उठला नव्हता त्याच्या अगोदर दादा बांधावा आलतंय आणि सगळ्यांच्या असं लोकांना एक म्हणजे ती जर प्रसंग बघितला तर आज सुद्धा आमच्या सगळ्यांच्या एक डोळ्यात पाणी येतं की स्वतः माणूस घरचा सुद्धा जाऊ शकत नाही पण त्या माणूस सगळ्यांच्या आमच्या बांधावर आलेला होता म्हणजे आम्ही कधीच बोरीकर विसरू शकत नाही आणि कोणाला काय सांगायचंय चला मित्रांनो कसं झालेलं आहे हे जे गाव आहे ना या गावावर विशेष प्रेम आहे आणि कुठंतरी त्यांच्या आठवणी परत एकदा जाग्या करण्याचा खरं तर ही लोक त्यांना विसरू शकत नाहीत परंतु आठवणींना एक उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न होता कारण या गावावर विशेष प्रेम अजितदादांचं होतं सगळ्यांनी आता सांगितलंय कशा कशा पद्धतीने काय काय त्यांना मदत केली आणि सगळे शेतकरी ती हे सगळे शेतकरी त्यांनी शेतीवर विशेष प्रेम दादांचं होतं शेतकऱ्यांवर विशेष प्रेम दादांचं होतं असंच या ठिकाणी सांगता येईल बघूया पुढच्या हा तर काय ग्राउंड रिपोर्ट नव्हता आता पुढचा जो भाग येणार आहे ना तो जेडपीच्या इलेक्शनचा ग्राउंड रिपोर्ट असणार आहे जो आपण इथून घेणार नाही आपण वेगळ्या गावात जाऊन घेणार आहे तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे